नमस्कार सर्वांना, कसे आहात? मी माझ्या बऱ्याच व्हिडिओंमधनं सांगत असते की मुलांची हौस पूर्ण करताना तुम्ही कुठल्या परिस्थितीमधनं हा पैसा कमवून त्यांची हौस पूर्ण करताय ना, याची फक्त त्यांना जाणीव देत चला. याचं एक छोटंसं उदाहरण सांगेल. आमच्या शेजारी राहणारे काका आहेत, आमच्या गावाकडचेच आहेत. तर गेल्या महिन्यामध्ये ना त्यांच्या नातवाचं लग्न होतं, मुलीच्या मुलाचं लग्न. तर ज्या वेळेला माझी त्यांची भेट झाली ना, त्यावेळेला मी अगदी सहज त्यांना विचारलं, म्हटलं, काका नातवाचं लग्न कसं पार पडलं, सगळं छान झालं ना? तर ते म्हटले, बाई लग्न तर खूप छान झालं. तब्बल 19 लाख रुपये लग्नाचा खर्च लावून आम्ही लग्नामध्ये जी नाही ती मुलाची आणि मुलीची दोघींची हौस पूर्ण केलेली आहे. सगळं काही त्यांच्या इच्छेनुसार मनानुसार केलं. पण इतकं करूनसुद्धा आहे ना, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरी मुलगी नांदायचं नाही म्हणते. मी म्हटलं, असं का? तर ते म्हटले की बाई ह्या गोष्टीचं आहे ना खरं कारण तर आम्हालाही माहीत नाही आहे. कारण हे नवरदेव नवरी कुठेतरी देवस्थानाला फिरायला गेले होते आणि तिथून येताना या दोघांमध्ये काय वाद झाले हे कुणालाही माहीत नाही आहे. पण त्या वादाचं कारण इतकं टोकाचं झालेलं आहे की आता मुलगी नांदायचं म्हणत नाही आहे आणि मुलालाही कुठेतरी असं वाटायला लागलं आहे की जी मुलगी लग्नाच्या तिसऱ्या दिवशी जर माझ्यासोबत अशी वागू शकते तर मलाही आता ही काही केलं ही बायको नको आहे. त्यामुळे ना दोघी एकमेकांच्या जागेवर खूप तटस्थ अशी भूमिका घेत आहेत. पण ह्या गोष्टीमुळे ना सगळ्यात मोठा जो मानसिक धक्का आहे ना, तो मुलाच्या घरचे आणि मुलीच्या घरचे दोघांनाही लागलेला आहे. कारण की त्यांनी ना ह्या लग्नामध्ये हे लग्न पार पाडताना किंवा आपल्या मुलांची प्रत्येक हौस पूर्ण करताना थोडे ताकडे नव्हे तर तब्बल 19 लाख रुपये इतका मोठा खर्च केलेला आहे. आणि हे 19 लाख रुपये कमवताना आहे ना त्यांना त्यांच्या आयुष्यभराची कमाई पणाला लावावी लागली. बरं, त्याचबरोबर आहे ना सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे त्यांनी जीवनभर कमवलेली इज्जत. आता आहे ना आईवडील, नातेवाईक, इतर सगळ्यांनी समजावूनसुद्धा ही मुलगी ह्या घरामध्ये नांदायला तयार नाही. आणि त्या गोष्टीमुळे ना तिच्या वडिलांना इतका मोठा मानसिक धक्का बसलेला आहे की त्यांना असं वाटायला लागलं आहे की आता समाज त्यांच्याकडे कुठल्या दृष्टिकोनात न बघेल किंवा त्यांनी जे जन्मभर कमवलेलं आहे ती कमवलेली इज्जत त्यांची काही क्षणात चालली गेली का? तर मुलगी फक्त लग्नाच्या तिसऱ्या दिवशी माघारी परत आलेली आहे. आता ह्याच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे ते फक्त त्या दोघांनाच माहिती आहे. पण त्याचे परिणाम इतके वाईट झालेले आहे की त्या आईवडिलांना आहे ना समाजामध्ये ना पुन्हा कधीतरी ताटमानेने उभं राहता येईल का हे माहीत नाही आहे. त्यामुळे ना मला नेहमी एक गोष्ट सांगावीशी वाटते, मुलांची तुम्ही जी काही हौस पूर्ण करताना ती करा, पण ती करताना आहे ना तुम्ही त्यातनं किती कष्ट घेताय आणि मग त्यांची हौस पूर्ण होते ह्या गोष्टीची जाणीव मात्र त्यांना करून देत चला. जेणेकरून आहे ना मुलं जेव्हा असे टोकाचे निर्णय घेतील ना त्यावेळेला ना फक्त आईवडिलांचा एकदा तरी नक्कीच विचार करतील.